रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 17 डिसेंबर 2024। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 35वा दिवस आहे। आम्ही निघालेलो आहोत जोधपूर या ठिकाणावरून। तर आता सकाळचे 6:15 झालेले आहेत। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। सकाळचे 7 वाजलेले आहेत, तरी पण इकडे थोडासा लाईटली अंधार आहे। खूप भयंकर थंडी वाजते। शेतीच्या कडेने आम्ही चाललेलो आहोत। रात्री शेतीला पाणी दिलेलं असतं, त्याच्यामुळे भयंकर थंडी वाजते। बघा सगळीकडे धुकं पसरलेली आहेत आणि शेती आहे दोन्ही बाजूने, त्याच्यामुळे थंडी जास्त असते। जोधपूर वरून निघालो आणि अंजाड या गावावरून जात असताना बाबाजी आहेत, त्यांनी चाय प्रसादीसाठी हाक मारली। तर ते परिक्रमावासियांची सेवा देतात। इकडे परिक्रमावासी चाय प्रसादी घेताना चाय प्रसादी घेतली आणि आता पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। आज कालीबावडी या ठिकाणावर जायचं आहे। उद्या मांडवगडला सकाळ सकाळी चढायचं आहे। पूर्ण डोंगर आहे, त्याच्यामुळे कालीबावडीला आम्ही थांबून घेणार आहोत। जो आज पूर्ण 32 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे। तर चला जाऊ आज कालीबावडीला। मागे तिकडे चाय प्रसादी घेतली आणि परत एका बाबाजींनी आम्हाला हाक मारलेली आहे। त्यांचे हे घर आहे। परिक्रमावासी जात होते तर हाक मारली। सकाळ सकाळी नाही म्हणू नये, कारण की मग दिवसभर कोणतीच आपल्याला प्रसादी भेटत नाही, भोजन प्रसादी भेटत नाही, त्याच्यामुळे नाही म्हणायचं नाही। त्याने चाललो होतो तेवढ्यात बाबाजींनी हाक मारली चाय प्रसादीसाठी। लिंबी या ठिकाणी मंदिराजवळच आहे। तर ते चाय प्रसादीची सेवा देतात परिक्रमावासियांना। नर्मदे हर बाबाजी। आम्ही थोडंसं पुढे चालून आल्यानंतर इथे आम्हाला रस्त्याने एका घरासमोर या गाई म्हशी आहेत, जनावर आहेत। तर थंडी एवढी भयंकर आहे की यांना पण अंगावर पोती टाकलेली आहे की थंडी वाजू नये म्हणून। स्वेटर शिवला आहे त्यांना पोत्यांचा। नर्मदे हर। बाकानेरला जात असताना इथे एक वीटभट्टी लागली। तर मावशींकडे काही खाऊ होता आणि साड्या पण आहेत। तर त्या इथे वीटभट्टीवर जे काम करतात त्यांना आता साडी देणार आहेत। मैया आलेल्या आहेत, त्यांना साडी आणि शाल देत आहे। गौरी तुझे पेरू खाना का तू? वीटभट्टीवर ते विटा बनवत होत्या। विटा बनवता बनवता आलेल्या आहेत। नर्मदे हर। इकडे पण बकऱ्यांना स्वेटर घातलेला आहे, कारण थंडीच एवढी भयंकर वाढलेली आहे। माणसांना थंडी वाजते तशी प्राण्यांना पण थंडी वाजते। आमच्या मैया बघत आहेत स्वेटर कसं घातलेलं आहे त्यांना। बाकानेर इथे एक दुकान दिसलं होतं आम्हाला, जनरल स्टोअर। तर इथून मावशी आणि कोमल मैया छोटीशी 1 साइड बॅग घेत आहे, कारण की काही गरजेच्या वस्तू असतात त्या समोर ठेवाव्या लागतात, म्हणून इथून त्या बॅग घेत आहेत। मी बसलेले आहे। थोडंसं पुढे आलो त्याच्यानंतर इथे ओम नर्मदे किराणा बाकानेर दुकान आहे बाकानेरमध्ये। तर हे बाबाजी परिक्रमावासियांना काही सेवा देतात। तिथे महाराजांनी प्रसादी दिली आणि पुढे आलो। तर पुढे आल्यानंतर या दादांचं हॉटेल आहे, तर परिक्रमावासियांची ते सेवा करतात। तर आमच्या मैयाला इथे नाश्ता देत आहेत ते, त्याचा आनंद घेत आहेत परिक्रमावासी। इथे ताजे ताजे केळीचे वेफर्स बनत होते, मला आवडतात म्हणून मी आता वेफर्स घेणार आहोत। आणि इकडे या ताई आहेत, त्या केळी सांगत आहेत।
नारळ पाणी घेत आहे पिण्यासाठी, कारण की मग चालून चालून एनर्जी जाते, मग नारळ पाणी घेतलं की थोडासा थकवा जाईल. आमच्या मैया बसलेल्या आहेत नारळ पाणी पिण्यासाठी. सकाळपासून आम्ही या हायवेने चाललो होतो, पण आता परिक्रमावासियांचा मार्ग वेगळा बदललेला आहे. तर नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे. तर इथे कोणते गाव किती किलोमीटर आहे हे लिहिलेलं आहे. सकाळी 6ला निघालो होतो, तर 19 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही लुनेरा या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी आलेलो आहोत. आता 12 वाजलेले आहेत. अजून भोजन प्रसादी करून पुढे कालीबावडीकडे म्हणजे 15 किलोमीटर अंतर परत जाणार आहोत. तर हे आश्रम आहे, या ठिकाणी आम्ही आता भोजन प्रसादीसाठी जाणार आहोत. परिक्रमावासी इथे भोजन प्रसादीसाठी थांबतात. हे आश्रम आहे. आमच्या मैया कपडे धुत आहेत. तर इथे रुद्रेश्वर हनुमान मंदिर आहे. शिवशंकर आणि पार्वती माता. इकडे आहेत संकटमोचन हनुमान. दुपारची भोजन प्रसादी केली लुनेरा या ठिकाणी. भात खाल्ला आणि आता थोडा आराम केला. आवरलेला आहे, तर निघायचं आहे. इकडे मी कपडे धुवून जी झाली होती ती वाळायला घातलेली आहेत मॅटवरती. सगळ्या परिक्रमावासियांची आता निघायची तयारी आहे. तर चला निघूयात कालीबावडी या ठिकाणी. दुपारची भोजन प्रसादी केली आणि आता पुढे मार्गस्थ झालेला आहोत. ऊन पण खूप जास्त आहे, कारण जावंच लागतं, पर्याय नाही चालल्याशिवाय. त्याच्यामुळे निघालेले आहो. ऊन असो, थंडी असो, पाऊस वारा असो, जावंच लागणार आहे. शेवटी परिक्रमेत आलेलो आहोत. चला. कालीबावडीला जात असताना डांबरी रस्ता सोडून पुन्हा पगदंडीने शेताच्या कडेने चाललेलो आहोत. समोर मांडवचा डोंगर दिसत आहे, दाखवते मी तुम्हाला. कालीबावडीला जात असताना पूर्ण ही आउटसाइड एरिया आहे. पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. ऊन झालेला आहे. इकडे कडेने शेती आहेत, मागून परिक्रमावासी पण नाही अजून. तर या मार्गाने चाललेलो आहोत. समोर डोंगर दिसत आहे बघा, मांडवगड, जो उद्या सकाळी चढायचा आहे. 15 किलोमीटरचा असणार आहे. बघा सगळीकडे शांतता आहे. मी आणि आईच दोघीजणी पगदंडीने चाललेलो आहोत. बाकीचे परिक्रमावासी मागून येत आहेत. ला जात असताना रामाधामा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर इथे थांबणार, थोडंसं विश्रांती करणार, पाणी वगैरे घेणार आणि पुढे निघणार आहोत. हे आहे रामाधामाचं हे आश्रम आहे, कालीबावडीच्या 5 किलोमीटर अगोदर. या ठिकाणी पाणी घेणार आता आणि परत पुढे निघणार आहोत थोडीशी विश्रांती करून. या ठिकाणी दीदी आहे, त्यांचे घरचे आणि ते सेवा देतात. थोडीशी विश्रांती केली, पाणी पिलो, थोडंसं पाणी कमंडलमध्ये घेतलं आणि आता परत पुढे निघालेलो आहोत. रामाधामा या गावामध्ये आहोत आम्ही आता. आणि आता कालीबावडीकडे निघालेलो आहोत, नर्मदे हर. तर कालीबावडी या ठिकाणाहून आता 7 किलोमीटर वरती आहे. आता 3:15 वाजलेले आहेत. 5:30 पावणे 6 होतील जायला. जाऊयात हळूहळू. मध्य प्रदेश या ठिकाणी जास्तीत जास्त नर्मदा खंडात आम्हाला हे नागदेवतेचे मंदिर दिसतात. इकडे यांना बिलट देव असं म्हणतात. तर हे नागदेवतेचं मंदिर आहे. भरपूर मंदिर असतात तिकडे.
आज आश्रमात जाण्यासाठी खूप वेळ झालेला आहे. आता 5:45 झालेले आहेत. कारण आश्रम लांब लांबपर्यंत होते. सकाळी आम्ही 6ला निघलो तर 19 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर तेव्हाच ते आश्रम आम्हाला दिसलं, लुनेरा या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे 6 ते 7 किलोमीटरवर आश्रम होतं. तेव्हा 2-2.5 झाले होते, थांबणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे पुढे आलो. पुढे आश्रम 15 किलोमीटर अंतरावरती होतं. जवळजवळ सकाळपासून आज आमचं 34 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे. तर चला जाऊयात, आश्रम जवळच आलेला आहे. आता 6 झालेले आहेत आणि पुढचा जो डोंगर आहे तो मांडवचा डोंगर आहे. तो आम्हाला सकाळी चढायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही आज 34 किलोमीटर अंतर आलेलो आहोत. कारण की दुपारनंतर चढणं शक्य होत नाही, खूप तो घाट आहे मोठा. त्याच्यामुळे आम्ही पहाटे उद्या सकाळी तो घाट चढणार आहोत, म्हणजे शक्य होतं जायला दिवसभर. समोर दिसत आहे तो मांडवगड. सकाळी आम्ही निघणार आहोत इथून. तर आम्ही आलेलो आहोत स्वीट होम मध्ये. थोडेसे बिस्किट वगैरे घेतलेले आहेत खायला. सकाळी सकाळी कधी बालभोग नाही भेटला तर मग बिस्किट वगैरे खातो. तर मग इथून हे बिस्किट घेतलेले आहे स्वीट होम मधून. हे स्वीट होम आहे, तिथून थोडंसं आम्ही खायला घेतलेलं आहे. कारण उद्या मांडवगडला जायचं आहे तर बालभोग भेटणार नाही, थोडंसं काहीतरी घेण्यासाठी. मैया पण आलेले आहेत. तर आम्ही आज कालीबावडी या ठिकाणी थांबलेलो आहोत. हे आश्रम आहे. इथे रूम आहेत. तर रूमांमध्ये परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. इकडे आम्ही आसन लावलेलं आहे. तर इथं फ्रूटचं दुकान होतं म्हणून आम्ही कलिंगड घेतलं. कलिंगड खात आहोत. इकडे आमच्या मावशी खात आहेत. भूक लागली, काय करणार, चालावं लागतं एवढं 30-34 किलोमीटर. मग सकाळी भातच खाल्ला होता, त्याच्यामुळे थोडीशी भूक लागली म्हणून आता खाणं सुरू आहे. नर्मदे हर. तर आज जोधपूर ते कालीबावडी 34 किलोमीटर पायी अंतराच पार केलेलं आहे. आणि उद्या मांडवगड चढायचा आहे 15 किलोमीटरचा. तर त्याच्यासाठी आम्ही कालीबावडीलाच थांबून घेतलं. थोडंसं आज जास्त अंतर चाललो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.